नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आमच्या मोबाईलमधून फ्रीमध्ये SMS आम्हाला कसे शेअर करता येतील किंवा आम्हाला फ्रीमध्ये SMS सेंड करण्यासाठी काय करावे लागेल. तर चला फ्रेंड्स, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहूया की आम्हाला फ्रीमध्ये SMS कसे पाठवायचे आहेत किंवा सेंड करायचे आहेत. फ्रीमध्ये SMS सेंड करण्याकरिता एक तर आमच्याकडे इंटरनेट अवेलेबल असणे आवश्यक आहे आणि नंबर 2 म्हणजेच अँड्रॉइड मोबाईल. तर चला फ्रेंड्स, आपल्या अँड्रॉइड मोबाईलकडे जाऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आपल्यासमोर माझा एक अँड्रॉइड मोबाईल आहे आणि आम्हाला या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरकडे जायचं आहे. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ आपल्या प्ले स्टोअरकडे जाऊया आणि आपण इथे बघू शकता माझा प्ले स्टोअर आपल्याकडे शो होत आहे. तर फ्रेंड्स, आमचे प्ले स्टोअर इथे ओपन होत आहे आणि फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी प्ले स्टोअरमध्ये अगोदरच सर्च केले होते Y2 SMS म्हणून एक खूप बढिया ॲप्लिकेशन आहे आणि या ॲप्लिकेशनला आपण जर सर्च केले नसतील तर आपण इथून सर्च करू शकता. तर फ्रेंड्स, आम्हाला Y2 SMS सर्च करण्याकरिता इथे प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचे आहे Y2. आपण Y2 जरीही टाकले तरीही ही ॲप्लिकेशन तुमच्याकडे शो करेल. तर फ्रेंड्स, आपण इथून या ॲप्लिकेशनला सर्च करू शकता. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ सर्च करून बघून घेऊया. सर्च केल्यानंतर आपण इथे बघा, या ॲप्लिकेशनमध्ये कुठलेही काम करण्याची गरज नाही किंवा कुठले ॲप्लिकेशन डाउनलोड करून काही पॉईंट मिळवून SMS सेंड करण्याची गरज नाही आहे. तर फ्रेंड्स, आपण या ॲप्लिकेशनला एक वेळ इन्स्टॉल करून टाकूया आपल्या मोबाईलमध्ये. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता ही ॲप्लिकेशन खूप बढिया आहे आणि यांचे डाउनलोडसुद्धा बढिया आहे आणि रेटिंगसुद्धा खूप चांगली आहे. तर आपण या ॲप्लिकेशनला एक वेळ इन्स्टॉल करून टाकूया. आपण इथे बघू शकता एक इन्स्टॉल बटन आहे आणि या बटनवर आम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर फ्रेंड्स, यांचे काही अटी व नियम आहेत, या अटी व नियमला आपण एक वेळ एक्सेप्ट करून टाकूया. फ्रेंड्स, आमची ॲप्लिकेशन डाउनलोड होत आहे. आपण इथे बघू शकता आमची ही जी ॲप्लिकेशन आहे ती खूप छोटी आहे, जवळपास 4 MBची आहे आणि या 4 MBच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करण्याला जास्त वेळ तर लागणार नाही फ्रेंड्स आणि लवकरात लवकरच डाउनलोड होऊन जाईल आमच्या मोबाईलमध्ये. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता माझी ॲप्लिकेशन पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे आणि आपण या ॲप्लिकेशनला एक वेळ ओपन करून घेऊया. तर फ्रेंड्स, हे बघा ॲप्लिकेशन आमची ओपन होत आहे. तर फ्रेंड्स, आमच्याकडे ॲप्लिकेशन काही अशा प्रकारे शो करत आहे, शॉर्ट न्यूज प्लस फ्री SMS. तर आम्हाला इथे फ्लिप अप करून आम्ही इथे बघू शकतो यांचे काही युजिंग डेमो कसे आहेत. तर आपण इथे बघा आमच्याकडे काही लँग्वेजेस आहेत, तर आम्ही इथून लँग्वेजसुद्धा सिलेक्ट करू शकतो. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे बऱ्याचशा लँग्वेज आहेत, मराठी आहे, हिंदी आहे आणि खूप काही लँग्वेज आहेत. तर तुम्हाला जर इथून लँग्वेज जर चेंज करायची असेल तर तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता. तर फ्रेंड्स, मी इथे इंग्लिश लँग्वेजच राहू देतो आणि तुम्हाला जर मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची असेल तर मराठी करू शकता, हिंदी जर सिलेक्ट करायची असेल तर हिंदीसुद्धा सिलेक्ट करू शकता आणि त्या भाषेमध्ये या ॲप्लिकेशनला यूज करू शकता. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ या कंटिन्यू बटनवर क्लिक करूया. तर आम्हाला इथे सांगत आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही कुठलीही एक लँग्वेज सिलेक्ट करा आणि कंटिन्यू करून टाका. तर आपण इथे एक लँग्वेज सिलेक्ट करूया. मी इथे इंग्लिश लँग्वेजवर सिलेक्ट केलेले आहे आणि आपण इथे बघा कंटिन्यू. फ्रेंड, आपण इथे बघू शकता आमची ॲप्लिकेशन इथे ओपन होत आहे आणि इथे बघा आम्हाला काही मेसेज दाखवत आहे की तुम्हाला मेसेज कशा प्रकारे टाईप करायचा आहे आणि हे बघा शॉर्टकट्स आहे आणि फ्लिप अप करून आपण इथून बघू शकता. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा गो इट एक बटन शो करत आहे आपल्यासमोर, गो इट म्हणून. या बटनवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमची ॲप्लिकेशन इथे अशा प्रकारे ओपन होत आहे. आम्हाला इथे मेसेज सेंड करण्या अगोदर आम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावे लागेल. तर आम्हाला इथे आमचा मोबाईल नंबर टाकून इथे व्हेरीफाय करावे लागेल. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ आपला मोबाईल नंबर इथे टाकून देऊया. फ्रेंड, आपण इथे बघू शकता मी एक मोबाईल नंबर टाईप केलेला आहे आणि हे बघा व्हेरीफाय अँड कंटिन्यू हे बटन आहे आमच्याकडे. या बटनवर एक वेळ आपण क्लिक करून टाकूया. आपण इथे बघू शकता प्रोसेसिंग होत आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला या ॲप्लिकेशनकडनं एक व्हेरीफाय कोड येईल आणि ते व्हेरीफाय कोड आम्हाला इथे टाकायचा आहे. तर हे बघा आमच्याकडे काही टायमिंग दाखवलेलं आहे, जवळपास या सेकंदाच्या आत आमच्याकडे या नंबरवर मेसेज येऊन जाईल या OTPचा आमच्या आणि लगेच आमची ॲप्लिकेशन काही चालू होऊन जाईल. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे OTP कोड येत आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मला एक OTPचा मेसेज आलेला आहे आणि या ॲप्लिकेशनकडनं मला एक मेसेजसुद्धा इथे आलेला आहे. तर चला आपण या मेसेजला एक वेळ बघून घेऊया. फ्रेंड्स, आपण इथे बघा मला एक मेसेज आलेला आहे Y2 SMS या कंपनीकडनं मला एक मेसेज इथे आलेला आहे आणि आपण त्या मेसेजमध्ये जो कोड आलेला आहे आम्हाला तो कोड आम्हाला इथून उचलायचा आहे
आणि हे बघा युअर व्हेरिफिकेशन कोड, आम्हाला 2 मेसेज आलेले आहे कारण आम्ही 2 वेळेस यांच्याकडे रजिस्टर केले होते. तर हे बघा आमच्याकडे 2 कोड आहेत. तर चला आपण एक वेळ या कोडला इथे टाकून देऊया. आपण इथे बघू शकता माझ्याकडे 3654 म्हणून हा कोड आहे आणि या कोडला आम्हाला आमच्या ॲप्लिकेशनकडे टाकायचा आहे. तर चला. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमची ॲप्लिकेशन व्हेरीफाय झालेली आहे आणि हे बघा आमच्या ॲप्लिकेशनमध्ये हे मेसेज आले होते यांच्याकडनं, हे मेसेजसुद्धा इथे आम्हाला शो करत आहे. तर फ्रेंड्स हे बघू शकता आपण आमच्याकडे एक 2 नंबरवर एक पेन्सिलचा बटन शो करत आहे आणि त्याच्यावर आम्हाला क्लिक करायचे आहे. आणि हे बघा एंटर कॉन्टॅक्ट नेम और कॉन्टॅक्ट नंबर, तर आम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर सेव्ह असेल तर तुम्ही त्यांचे नावसुद्धा इथे टाकू शकता. तर फ्रेंड्स मी इथे एक नंबर टाकून देतो. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मी एक इथे नंबर टाईप केलेला आहे आणि माझ्याच मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह आहे म्हणून या व्यक्तीचे माझ्याकडे नाव आलेले आहे. तर हे बघा कंटिन्यू टू एंटर अ मेसेज, हा बटन आम्हाला शो करत आहे खाली आणि या बटनवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया. पण इथे बघू शकता मी उद्या एक नंबर टाईप केलेला होता आणि त्या नंबरमध्ये आपण इथे बघू शकता खाली आम्हाला 140 शब्दामध्येच आम्हाला मेसेज इथून टाईप करून सेंड करता येईल. म्हणजेच आमच्याकडे 140 शब्दाच्या वर जर मेसेज असेल तर तो मेसेज आम्हाला इथून सेंड करता येणार नाही. तर फ्रेंड्स आमचा 140 शब्दाच्या वर जर मेसेज असेल तर फ्रेंड्स आमच्याकडे मोठा जर मेसेज असेल तर त्या मेसेजला आम्ही 2 वेगवेगळे भाग करून त्या मेसेजला 2 वेळा आम्ही पाठवू शकतो. तर फ्रेंड्स आपण इथून एक वेळ मेसेज टाईप करून टाकूया. तर हे बघा आमच्याकडे खाली काही ऑप्शन्स आहेत. तर फ्रेंड्स आपण इथे बघा इथे आमच्याकडे एक सिम्बॉल शो करत आहे, इथे लँग्वेज आहेत. तर आम्हाला इथली कुठलीही लँग्वेज सिलेक्ट करता येईल. तर फ्रेंड्स आपण याच्यामध्ये एक वेळ बघून घेऊया कुठल्या लँग्वेजेस आहेत. इथे आपण बघू शकता हिंदी, मराठी बऱ्याचशा लँग्वेजेस आहेत. याच्यामधली आम्ही कुठलीही एक लँग्वेज सिलेक्ट करून इथे मेसेज टाईप करू शकतो. नंतर 2 नंबरवर आपण इथे बघू शकता अजून एक आमच्याकडे ऑप्शन आहे. आमच्याकडे डेट वगैरे सेट करायची असेल तर आम्ही डेटसुद्धा इथून घेऊ शकतो. आपण इथे बघू शकता हॅव अ ग्रेट डे, आम्हाला ग्रेट डेचे जर मेसेज इथे पाठवायचे असतील तर ग्रेट डेचे सुद्धा पाठवू शकतो. ॲनिव्हर्सरी आहे, एप्रिल फुल आहे, जर कोणाला एप्रिल फुल करायचे असतील तर ते सुद्धा आहे, बर्थडे सुद्धा आहे आणि कुठल्याही कॅटेगरीमध्ये आम्ही इथून मेसेज सिलेक्ट करून डायरेक्टली मेसेजसुद्धा पाठवू शकतो. आणि हे बघा आपण इथे बघू शकता एक माईकचे बटन आहे, आम्ही इथे व्हॉइस रेकॉर्ड करून सुद्धा मेसेज पाठवू शकतो. तर हे बघू शकता आपण इथे बघा मी हाय फ्रेंड्स म्हणलेले आहे आणि हे बघा आमच्याकडे हा मेसेज इथे टाईप करत आहे गुगल आणि आम्ही इथून डायरेक्टली मेसेज व्हॉइस रेकॉर्डिंग मार्फत सुद्धा मेसेज पाठवू शकतो. तर फ्रेंड्स आपण इथून सुद्धा मेसेज पाठवू शकता. तर चला मी इथे एक मेसेज टाईप करून देतो. तर फ्रेंड्स आपण इथे बघा मी इथे हाय म्हणून एक मेसेज पाठवलेला आहे आणि या मेसेजला आपण एक वेळ सेंड करून टाकूया. तर फ्रेंड्स हा जो मेसेज मी पाठवलेला आहे तो समोरच्या व्यक्तीचा जो मोबाईल आहे तो कुठलाही अँड्रॉईड मोबाईल नसून तो सर्वसाधारण मोबाईल आहे आणि सर्वसाधारण मोबाईलवर आम्ही मेसेज पाठवत आहोत. आणि हे बघा आमच्या मोबाईलचे काही मेसेजसुद्धा इथे जात आहे. आपण इथे बघू शकता माझ्याकडे एक साधा मोबाईल आहे आणि या मोबाईलमध्ये मी इथून मेसेज पाठवलेला आहे आणि हे बघा काही लिंक आहे त्यांच्या आणि आमचे मेसेज आहेत. तर अशा प्रकारे आमचा मेसेज तिथे शो करेल. आणि फ्रेंड्स याच्यामध्ये कुठलीही लिमिट नाही आहे, आम्ही अनलिमिटेड मेसेज इथून सेंड करू शकतो. तर फ्रेंड्स आम्ही इथून फ्रीमध्ये मेसेज सेंड करू शकतो आणि आम्हाला कुठलीही लिमिट नाही आहे, आम्ही अनलिमिटेड मेसेजेस इथून सेंड करू शकतो. तर फ्रेंड्स हा जो मेसेज आहे हा मेसेज आम्ही कुठल्याही मोबाईलवर पाठवू शकतो. समोरचा मोबाईल साधारण असो वा मल्टीमीडिया असो वा कुठलाही मोबाईल असो आम्ही त्या मोबाईलवर मेसेज पाठवू शकतो आणि तेही एकदम फ्रीमध्ये. तर फ्रेंड्स याची कुठलीही लिमिट नाही आहे आम्हाला, आम्ही एकदम फ्रीमध्ये आम्ही हा मेसेज इथून सेंड करू शकतो. या मेसेजकरिता फक्त आमच्या मोबाईलमध्येच डाटा इनेबल असणे आवश्यक आहे, वायफाय कनेक्शन अथवा डाटा इनेबल असणे आवश्यक आहे. हा जो SMS जात आहे तो आम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरमार्फत हा SMS जात आहे. तर फ्रेंड्स याच्याकरिता आमच्या मोबाईलमध्ये डाटा इनेबल असणे आवश्यक आहे. तर फ्रेंड्स तुम्ही या ॲप्लिकेशनमार्फत कुठल्याही मोबाईलवर मेसेजेस पाठवू शकता आणि तेही एकदम फ्रीमध्ये. तर फ्रेंड्स तुम्ही ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून येथे रजिस्ट्रेशन करून तुम्ही कुठल्याही मोबाईलवर SMS पाठवू शकता. आणि हो फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर लाईकचे बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, कारण आम्ही कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आपल्याकरिता घेऊनच येतो आणि तेही आपल्या मराठी भाषेत. तर फ्रेंड्स सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र फ्रेंड्स, धन्यवाद.